नमस्कार, जोहार मंडळी. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर आज मी निघाले आहे गावी आणि सकाळपासून वातावरण खूप छान आणि खूपच भारी झालं आहे. म्हणजे पूर्ण पाऊस झालेला आहे. बाहेर सतत पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे प्रवासाची मज्जाच आणखी काय वेगळी आहे. आता मी बसमध्ये बसले आहे आणि निघाले गावाकडे जायला. तर तुम्हालाही मी माझी ट्रॅव्हलिंग दाखवणार आहे, बाहेरचे सुंदर वातावरण दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईकही करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघू शकता मंडळी, किती जोरदार पाऊस पडतोय आणि आजूबाजूला सगळीकडे हिरवंगार दिसत आहे आणि पावसामुळे छोटे छोटे नाले भरून वाहत आहेत. नद्या देखील खूप पाण्याने भरलेल्या आहेत. हे दृश्य पाहून मन अगदी प्रसन्न होतं, कारण खूप दिवसापासून वाट बघत होते आपण याचीच. कधी पाऊस येतो आणि पावसाला उघा 1 महिना लेट झालेला आहे आणि आता 1 जूनपासून पाऊस चालू झालेला आहे. तो थांबतच नाही आहे आणि सगळीकडे मस्त वातावरण झालेलं आहे. तर आता मी हळूहळू पोचते आमच्या गावी. तर पावसामुळे रस्त्यातील प्रत्येक दृश्य खूप सुंदर दिसत आहे. गावाकडे जाण्याचा आनंदच काय वेगळा असतो. विशेषतः असा पावसाळी वातावरणात आपण जर बसचा ट्रॅव्हलिंग करत असणार तर खूपच भारी वाटतं. आणि मी निघाले आहे पेरणीसाठी. तर मी आधीच कॉल करून सांगितलेलं आहे घरी की मी येते म्हणून. म्हणजे माझी पेरणीचं काम त्यांनी चालू केलेलं आहे आणि मला घरी पोचायला 1-1.5 तास तरी लागतो. तर मुलांना पण सुट्टी आहे स्कूलमध्ये. खूप जोराचा पाऊस असल्यामुळे त्यांनाही सुट्टी देण्यात आलेली आहे. तर दीक्षूचे पप्पा आज घरी आहेत. तर आता मी जाते माझ्या कामासाठी आणि आपले कामं तर आपल्याला केलीच पाहिजेत. सो आता जाऊन मला पेरणी करून संध्याकाळपर्यंत परत मला डहाणूला यायचं आहे. सो मी निघालंही मला जेवढं लवकर जाता येईल तेवढं. आणि बसमध्ये बसल्यानंतर मला अजिबात सहन होत नव्हतं. म्हणजे खूप डोकं दुखत होतं आणि वॉमिटीसारखं होत होतं, कारण बसमध्ये एकदा बसलं की खूप बसचा वास येतो आणि तसंच झालेलं होतं. आणि मला बिलकुल इच्छा नव्हती आज घरी जायची, पण मला आजच दिवस भेटला होता आणि या दिवसाचं म्हणजे जसं संधीचं सोनं करायचं असतं तसंच मला जायचं होतं आणि पेरणी करून आज यायचंच होतं. आणि हा दिवस भेटला आहे तर मला गेलंच पाहिजे, नाहीतर नंतर मग मला कधी दिवस भेटेल काय माहीत नाही. सो मुलांना घरी ठेवून मी निघाले आहे गावी. आणि तलासरीला पोचल्यानंतर तिथून मग परत एक रिक्षा पकडायची. तिथून परत मग रिक्षा पकडून जायचं. सो जवळपास मी 30-35 किलोमीटर प्रवास करून घरी आले आहे. आणि आत्ता मला अजून इथून चालत जायचं आहे, कारण पावसाळा पण आहे आणि परत रिक्षा भेटत नाही. सो मी रिक्षाची वाट न बघता चालतच निघाले आहे आणि खूप थकलेली आहे, खूप भूक पण लागलेली आहे. आणि घरी सांगितल्यानंतर त्यांनी पेरणी चालू केलेली होती, तर सांगितलेलं होतं त्याच्यामुळे माझी ताई आणि दादा त्यांनी पेरणी केलेली होती आणि बाकीचं होतं ते आता मला जायचं होतं. तर मी डायरेक्ट तिथं शेतावरच गेले आणि पेरणीला म्हणजे लगेच गेले, कारण आपल्याला संध्याकाळी परत जायचं आहे या उद्देशानेच मी गेले आहे. आणि पावसामुळे जमीन खूप छान ओलसर झालेली आहे आणि वातावरण पण खूप छान आहे. आणि घरी पोचताच बघू शकता खूप असं मस्त वातावरण झालेलं आहे आणि पूर्ण पाऊस आहे इकडे. सध्या शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचा काळ आहे, म्हणजे पेरणी करणे. आणि कारण पेरणीची वेळ सुरू झाली आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून पेरणीच्या कामासाठी शेतात जात आहोत. आणि पावसाळ्यामुळे जमीन ही खूप छान ओलसर झाली आहे, आता पूर्ण भिजून झालेली आहे जमीन. पेरणीचं काम सोपं नसतं, त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण जेव्हा आपण स्वतः शेतात काम करतो तेव्हा त्या कष्टाची खरी किंमत समजते. आज आम्ही मनापासून पेरणीचं काम पूर्ण केलं आणि बघू शकता खूप पाऊस आहे. पूर्ण पावसात आम्ही हे काम पूर्ण केलं. पाऊस तर थांबतच नव्हता पूर्ण पेरणी केली तोपर्यंत. तर पेरणी करून झाल्यानंतर परत आम्ही खाली आलो. मग तर पेरणीचं काम झाल्यानंतर मला पुन्हा मुलांकडे परत जायचं होतं. यासाठी मी पटापट तयारी केली आणि रिक्षा पकडायला मी चालतच निघाले होते. सो पाऊस असल्यामुळे रिक्षे पण भेटत नव्हते आणि मी चालतच निघाल्यानंतर
तर बघू शकता इकडे शेतात पाणी भरलेलं आहे आणि पूर्ण जमीन ओली ओली झालेली, झाडं झुडपं हिरवंगार दिसत आहेत. मधून अशी थोडीशी आम्हाला झाडी लागते, ती झाडी पार करून जावं लागतं आणि आता पटकन मला निघायचं आहे. सो पाऊस खूप येत आहे आणि माझा जसा अवतार होता त्याच अवस्थेत मी निघालेली आहे. आता मला जाऊन रिक्षा पकडायची, परत तिथून मग मला बस पकडायची आहे. या मानाने विचार करत मी झटपट निघालेली आहे आणि गावाकडचे दृश्य बघू शकता. रस्त्याला पूर्ण पाणी भरत चाललेलं आहे आणि हे बघून खूप छान वाटतं. आणि मला अजून इथून जाऊन परत हायवेवर रिक्षा पकडायची होती. सो मी हायवेवर पोचताच मला तिथं 2 बाया दिसल्या. त्या भाजी विकायला जात होत्या आणि मस्त भाजी होती त्यांच्याकडे. तर मी पटकन त्यांच्याकडून भाजी घेतली, जी गावठी होती. तर मला आंबाडी दिसली म्हणून आंबाडी घेतली आणि दुधी घेतला. खूप छान भाज्या होत्या. मी त्यांच्याकडून भाज्या घेतल्या आणि त्याच्यानंतर मग मी हायवेवर रिक्षाची वाट बघत बसली. खूप वेळ झाला, रिक्षा काही येतच नव्हती आणि पाऊस पण खूप जोराचा होता आणि खूप कंटाळा येतो जर रिक्षा भेटत नाही एवढ्या वेळ वाट पाहून पण. त्याच्यानंतर फायनली मला रिक्षा भेटली आणि टाईम पण खूप झालेला होता. म्हटलं रिक्षा जेवढ्या लवकर पोहोचेल त्या लवकर मला पकडता येईल माझी बस. तर मी तलासरीला पोचताच माझे समोरून बस गेली आणि समोरून जेव्हा बस जाते तेव्हा आपल्याला कसं होतं माहिती आहे. त्याच्यानंतर 1-1.5 तासाने बस होती. सो म्हटलं काय करावं, तर मी आली मग मार्केटमध्ये आणि मुलांसाठी काही शॉपिंग करून घेतली. मस्त बाजारात फिरले आणि गावचा बाजार बघायला वेगळीच मजा असते. थोडा वेळ वाट बघितली. फायनली मग माझी बस आली होती. खूप वेळ वाट पाहिल्यानंतर शेवटी मला संध्याकाळची 6:30 वाजताची बस मिळाली होती. आता मी पुन्हा माझ्या मुलांकडे निघाले होते आणि दिवसभराचा प्रवास, पावसाळी वातावरण, शेतातील कामं आणि हा सगळा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. तर मंडळी, आजचा दिवस खूप छान आणि आठवणीत राहणारा गेला. पावसातला प्रवास, गावचे वातावरण आणि शेतातील पेरणी यामुळे मनाला खूपच समाधान मिळालं. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला? आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया असाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय.